नमस्कार आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज व्हिडिओ मी ह्यासाठी काढते की मी 2 दिवस व्हिडिओ काढला नव्हता बरं का. माझी जरा तब्येत मी त्या दिवशी सांगितलं होतं व्हिडिओमध्ये माझी जरा तब्येत थोडी बरोबर नव्हती. म्हणून मी व्हिडिओ काढला नव्हता 2 दिवस. म्हणजे एकच दिवस टाकला नाही व्हिडिओ. आज टाकते व्हिडिओ. तर आता मी चालले सध्या बाहेर जायचे मला. आणि काल जो मी शॉर्ट व्हिडिओ टाकला होता का नाही, एक मी उभा आहे, माहीचा पप्पा उभा आहेत आणि आम्ही दोघं असं उभं आहेत. तर तो व्हिडिओ टाकला होता मी काल. तर त्या व्हिडिओला इतक्या 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 कमेंट आल्यात काल, की खरंच काही काही कमेंट वाचून तर मला खरंच वाटलं की माझी तर जाऊ दे, पण ह्या सगळ्यांची इच्छा होऊ दे पूर्ण. असं मला वाटत होतं की खरंच व्हावी, तुमच्या सगळ्यांची इच्छा पूर्ण व्हावी आणि असं व्हावं कधीतरी आयुष्यात असं वाटतं. पण ज्या गोष्टी घडतात त्या घडू देते, मरू दे. आता काय करता मग, लय टेन्शन घेतलं का नाही मग मी माझ्यात स्वतःच्यातच नाही होत. म्हणून जे होतंय ते होऊ द्यायचं, चालू द्यायचं, हाय असंच. मग काय करायचं आता, त्याला पण नाईलाज आहे. किती जरी माणसाकडं पैसा असला, किती श्रीमंती असली, किती पण मोठं पद असलं, तरी तो शरीराच्या पुढं काहीच करू शकत नाही. तसंच माझं झालंय बरं का. आणि काल लई जणांच्या कमेंट होत्या, लई जणांच्या, की आता सांगू शकत नाही मी, नावं वाचून दाखवली का नाही तर लई कमेंट आहेत नावं जर वाचायला गेलं तर. सगळ्यांच्या कोणी प्रार्थना केल्यात माझ्यासाठी, कोणी जगातली बेस्ट जोडी म्हणलंय, असं तसं इतक्या कमेंट. आणि तुम्हाला खरं सांगू, माहीचं पप्पा ती फोटो इतक्या वेळ बघत होतं. अक्षरशः ज्या दिवशी मी त्यांना फोटो दाखवला 4-5 वाजता माहीला घेऊन आलेलं, त्या दिवशी फोटो दाखवला ना, त्या दिवशी पण ती फोटो बघत होतं आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा ती फोटो बघत होतं माहीचं पप्पा सुद्धा. आणि मला म्हणजे इकडून तिकडून यायचं आणि सारखं म्हणायचं, पण तू उभाच कशी राहिली, तू उभाच कशी राहिली, तू उभाच कशी राहिली, असंच म्हणायचं सारखं इकडून तिकडून आलं की. वाईट वाटतं मला सुद्धा काही काही गोष्टींसाठी बरं का, की म्हणजे मी स्वतः, आता त्यांना पण असं वाटत असेल की बाबा बाहेर गेल्यावर दुसऱ्यांच्या जोड्या बिड्या बघून असं वाटत असेल की आपण पण फिरावं जोडीनं, असं तसं. तर मी तर काय करू, माझा पण नाईलाज आहे. मला ह्या गोष्टी लय आठवल्या का नाही, मला नाही राहावत अजिबात. आणि मला म्हणजे माझं पहिलं दिवस आठवतात, त्यामुळे मी ह्या गोष्टी जास्तीत जास्त इग्नोर करते. पण ती काल मी सहज एक त्या जेमिनीचं ॲप नवीन मोबाईलमध्ये घेतलं बरं का. आणि त्याच्यात सहज म्हणजे म्हणलं बघावं तर फोटो टाकून आपण, तर म्हणलं सगळीच फोटो टाकतात, आपण पण फोटो टाकून बघावं म्हणलं. आणि काय होतंय बघावं तर, पण त्याने आहे ना असं इतका भारी फोटो बनवला का नाही, मलाच एवढं भरून आलं की म्हणलं बाबा हे म्हणजे न होणाऱ्या गोष्टी सुद्धा होतंय म्हणल्यावर. माझ्या बी आयुष्यात अशा गोष्टी न, म्हणजे मी ज्या गोष्टींचा विचार पण नाही केला ना, त्या गोष्टी झालेल्या आहेत माझ्या आयुष्यामध्ये. जाऊ दे आता, मी जास्त कॅमेरासमोर नाही हे करू शकत. तर आता काय झाले माहिती आहे का, आम्ही चाललोय बाहेर. आता लय दिवसातून म्हणजे मी बाहेर चालले, कारण मला बाहेर जरा मोकळं हवा घ्यायची मला बाहेर, म्हणून मी चालले व्हिडिओ काढत. आणि पीठ पण ठेवलंय तिथं, पीठ पण आणून ठेवलंय. जर्किंग सारखं घालते मी. काय झालंय माहित आहे का, माझं ही मनगट आहेत का नाही, मनगट मनगटच जाऊ द्या, पण ही बोटाची ही कांड आहेत का, ही कांड एक 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 कांड, ही कांड सुद्धा दुखतात बोटाची. 2-3 दिवस तर एवढा त्रास झाला ना मला, स्वतःला सरकायला सुद्धा येत नव्हतं. आणि असं मी हातावर असं थोडं जरी टेकलं ना, तरी हात दुखतोय मरणाचा, ही हात दुखतोय मरणाचा. काय असं वाटायला लागलंय 100 पार केल्यासारखं व्हायलंय मला स्वतःला. असं मला वाटतंय की माझं 100 वर्ष वय झालंय आणि मी लय म्हातारी झाले, असं मी स्वतःलाच असं वाटतंय. अं, डोकं तर मी कधी विचारत नाही. 4-4 दिवसातनं केस माझी गळायला लागल्यात मरणाचे. 4-4 दिवसातनं डोकं विचारते. आता कुठं कांगवा फिरवलाय तरी पण हे बघा असंच आहे. आणि केस पण लय गळायला लागल्यात माझी. केसांसाठी बी काय करू मला नक्की सांगा. जर्किंग तर सतत घालते, कारण की मला कसं वाटतंय की थंडी ना होत असावं, तसं मला असं वाटतं म्हणून मी जर्किंग घालते. पण ही वेगळंच काहीतरी आहे असं, सारखं हाडांचंच आहे माझ्यासारखं. ही बोटाची एक एक ना एक कांड, ही कांडकं सुद्धा दुखतात माझ्या बोटांची सगळे. आता पायाचं काय मला माहीत नाही, कारण पायाचं मला जाणवतच नाही. तर बऱ्याच ताईंच्या पण कमेंट येतात मला की हे कधी झालं, कसं झालं, काय झालं. तर मी परत त्यांच्यासाठी सांगेल की तुम्ही माझ्या जुने व्हिडिओ बघा, तुम्हाला लगेच समजेल की हे कसं झालंय, काय झालंय. आता मी कसं माहिती आहे का, मी सांगू शकते त्याच त्याच गोष्टी मी सांगू शकते, पण जे माझे जुने मेंबर आहेत, जे मला रोज रेग्युलर मला माझे व्हिडिओ बघतात,
त्यांना नाही आवडत, कारण की ती काय म्हणतात मग, कोमल तू सतत सतत त्याच गोष्टीचा विचार करत राहशील तर तुझ्यामध्ये म्हणजे पॉझिटिव्ह होणारच नाही, तू सतत निगेटिव्ह होणार. त्यामुळं मग मी त्याच गोष्टी नाही सांगत. तुम्हाला विनंती आहे माझी की तुम्ही जाऊन माझे जुने व्हिडिओ बघा. आणि जुने व्हिडिओ बघितला ना मी, तिथं सगळं सांगितलं, स्टोरी पण सांगितलेल्या. आणि कसं माहिती आहे का, ज्यांचं ज्यांच्या घरात पेशंट आहे, ज्यांचं म्हणजे ज्यांच्या घरातले एखाद्या व्यक्ती हॉस्पिटलमध्ये आहे, आजारी आहे, तर त्यांनाच माहिती की कसं असतंय, काय असतंय. आणि घरातल्यांचे तर म्हणजे असं वेगळंच वातावरण असते बरं का. घरातल्यांचं, पेशंटचं तर वेगळंच असते, पण घरातल्यांचं वेगळं असते. माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगते मी, घरातल्यांना पण त्रास होतो बरं का. म्हणजे जर पेशंट असला तर त्याला पण असं, किती पण पैसा असला आणि किती पण संपत्ती असली तुमच्या पुढं, किती पण तुमची ओळख असू द्या, वरपर्यंत असू नाही तर कुठपर्यंत पण असू, शरीराच्या पुढं कुणीच काही करू शकत नाही. त्यासाठी मी माझं एवढंच सांगणं असतं व्हिडिओमधून की स्वतःच्या शरीराला जपा, लई टेन्शन घेत जाऊ नका. तुम्हाला लईच टेन्शन आलं तर कुठंतरी एखादा लई म्हणजे त्याला जगायची इच्छा आहे त्या माणसाला आणि त्याचं मरण जवळ आलंय, अशा माणसाला ना तुम्ही 100% जाऊन भेटा बघा, तुम्हाला कसं वाटतंय. तुम्हाला वाटन की आम्हाला हे परमेश्वरानं शरीर धडधाकड दिलंय ना, याला कसं जपायचं असं वाटलं तुम्हाला. मला इतकं मी आता सांगू पण नाही शकत की मला काय वाटतंय आणि काय नाही. एवढ्या 2-4 दिवसात तर माझी निवळ चालत बेकार झाली हाताने ह्यांनी. तर चला बाय सगळ्यांना, असंच व्हिडिओ काढत जाईल. आणि आज माझी भाजी बरं का दाखवली असते तुम्हाला, हुलग्याची भाजी केली आणि चपात्या केल्यात. तर दाखवते, जेवाय बसले दाखवते. तर बाहेर जाऊन येते आणि बाहेरचा पण व्हिडिओ काढते. आज मी मस्त फिरणार आहे, लय भारी. तर चला बाय सगळ्यांना. व्हिडिओ जर माझा आवडला असेल तुम्हाला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि एक छानशी कमेंट करा. तुमचा सपोर्ट मला असाच राहू द्या बरं का. कारण तुमचा जर सपोर्ट असेल ना, मला बऱ्यापैकी म्हणजे लई छान सपोर्ट करताय, पण तुमचा सपोर्ट असेल ना तर मग मी रोज व्हिडिओ काढेल. मला म्हणजे छान वाटेल व्हिडिओ पण काढायला.